हॅलो, आजचा ब्लॉग काही डेली रुटीन ब्लॉग नसणार आहे. तर आज मी ना टेरेसवरती आले आणि मला थोडीशी हार्वेस्टिंग करायची. तर चला तुमच्यासोबत मी शेअर करते की मी आज काय काय घेणार आहे. जास्त काही नाही, 2-3 गोष्टीच घेणार आहे. काल मी काही पाणी घालायला आले नव्हते म्हणून म्हटलं की चला आज पाणी पण घालून घेते आणि थोडीशी हार्वेस्टिंग पण करून घेते. सगळ्यात अगोदर दाखवते, मला असं वाटते ना यातला एखादा तरी मुळा काढून पाहायला पाहिजे. हे बघा, हा बघा, कारण ही ग्रो बॅग पण जास्त मोठी नाही, त्यातल्या ह्याच्यामध्ये जास्त माती पण भरलेली नाही आहे मी, त्यामुळे म्हणते की हा मुळा काढून घेते. आणि हा लेटेस बघा, थोडासा उशिरा फुटलाय पण किती मस्त फुटलाय. आणि हा झाल्यानंतर ही कांद्याची पात, ती पण मी काढून घेणार आहे, पण मी कैची आणायचंच विसरून गेले. आता ह्याच्यामध्ये मी मेथी टाकलेली, काल पाणी न घातल्यामुळे ती जरा थोडी वाकडी तिकडी झाली आहे, पण आता मी रोजच्या रोज पाणी टाकायचं ट्राय करणार आहे. आणि ते एक छोटंसं पिटुकलं कारलं आलेलं आहे. भरपूर सारे फुलं आलेत पण ते गळत आहेत, बहुतेक उन्हामुळे गळत असेल. त्यानंतर याच्यामध्ये पण आहे मुळा, आणि मुळ्याची पानं ना एवढी छान छान आहेत ना. हे बघा, ह्याच्यामध्ये पण एक मुळा आहे. मला असं वाटतंय ना हे काढून घ्यावं आता. 5 वाजताच्या टायमिंगला ना टेरेसवरती यायला एकदम भारी वाटतं. मला टेरेसवरती यायला ना एकदम भारी वाटतं. वातावरण खूप भारी झालेलं असतं. आणि हे टोमॅटो बघा, हे सगळी मस्त मस्त टोमॅटो आलेली आहे त्याला. मी वाट बघते की हे कधी पिकतील त्याची. किती सुंदर. आणखी मेथी लावलेली आणि हा वालाचा वेल लावलेला आहे. भर उन्हाळ्यात आता वालाचा वेल येतोय का नाही माहित नाही, पण बघूया आता. त्यानंतर हे लेटेस, बापरे, मी स्वप्नात पण विचार केला नव्हता की अशी इंग्रजी भाजी आपल्या टेरेसवरती फुलल म्हणून. पण इतकं सुंदर आलाय ना हा लेटेस. ह्याच्यामध्ये पण मी एक रोप लावलं होतं, ते पण छान आलंय. पण प्रॉब्लेम काय झालाय माहिती का, मी कैचीच घेऊन आलेली नाही त्याचे पानं कट करायला. त्यानंतर हे बेजिल, आता हे पण छान फुटतंय. याची ग्रोथ बघू शकता, छान झाली आहे. खूप छोटा आहे, आणखी हा ना वाढला असता. एवढाच आहे, एवढाच आहे असा, पण ठीक आहे, बघूया ट्राय करून. हा असा तोंडी लावायला म्हणलं तरी खाता येईल. रॅडिश रॅडिश छान आहे ना. धुवून काढू ना, धुवून काढू ना, त्या बकेट मध्ये धुवून काढ तू. आवडलं तुला? छान आहे ते रॅडिश. तुला ते व्हेजिटेबल्सचे नावं बोलायला यायला लागल्यापासून ना ती सारखं हे विचारत राहते मला, आई हे काय, आई ते काय. याच्यामध्ये धुवून काढ ना, सगळी माती धुवून काढ त्याची. अगं रॅडिश काय, रॅडिश गुड गर्ल. खाणार तू? मला अगं रॅडिश बाई, कॅबेज नाहीये. रॅडिश. आवडलं तुला? रॅडिश आवडली. चल आता खाली जाऊ, बघू. वाव, छान धुतलाय ग तू. तुझे हँड वॉश कर ना, त्याच्यामध्ये हँड वॉश कर. झाले. चल बस एवढीच भाजी हार्वेस्ट करणार आहे, बाकीची उद्याच्याला करते आता. कारण मी काही ताट पण घेऊन नाही आले, मी जस्ट पाणी घालायला आले होते. नंतर प्लॅन बदलला की काढू की काय, आता उद्याच्याला. त्यानंतर मी मुलांना ट्युशनला सोडून नर्सरीमध्ये गेले होते आणि तिथं एवढी जास्त माठाची व्हरायटी होती ना, म्हणून म्हटलं चला बघून तर घेऊया. आणि त्याची प्राईस पण 300-400च्या मानाने होती आणि सगळ्यात जास्त जे छोटे होते ते 150 ते 180 पर्यंत होते. आता ह्या ज्या बॉटल होत्या ना पाण्याच्या, त्या 200 रुपयाला होत्या आणि बॉटलची साईज पण छान होती.
पण 200 रुपयाची बॉटल घेण्यापेक्षा त्याच्यात अजून 100 टाकून खूप मोठा माठ येऊन जाईल 300 रुपयामध्ये. त्यानंतर मस्त तुळशी वृंदावन होते, पण सध्या सीझन तर माठाचा आहे, त्याच्यामुळे भरपूर व्हरायटी आणि भरपूर साऱ्या सिरॅमिकच्या गोष्टी होत्या, म्हणजे पॉट होते. तर हे छोटंसं भांडं दह्याचं मी घेतलं, जे की मला तो 60 रुपयाला बोलत होता. नंतर 50 बोलला, पण मी 40ला दे म्हटलं, पण त्याने काही 40ला दिलं नाही. मग म्हटलं ठीक आहे चला 50लाच घेतलं. आणि त्यानंतर खूप छान असे फुलांची झाडं होती. आता मी घ्यायला गेले होते पालकचं बी, पण जे काही भेटलं नाही. तर त्याने मला दुसरी नर्सरी सजेस्ट केली की तुम्ही इथं जा आणि घेऊन या. म्हटलं तर जाऊ दे, नंतरच घेऊन येता येईल. आणि एवढे सगळे प्रकार होते, सिरॅमिकचे पॉट आणि प्लांटरचे. त्यानंतर प्लॅस्टिकचे पण प्लांटर होते आणि खूप मस्त मस्त फुलांची झाडं होती. आणि ही नर्सरी भूमकर चौकामध्ये नवीनच झालेली आहे. तर चला, कसा वाटला ब्लॉग?